तर एक महत्त्वाची घडामोड आहे। विधान भवनात महिला आयोगाबाबत सुरू असलेली बैठक संपली। 1 तासाच्या चर्चेनंतर महिला आयोगाबाबतची बैठक संपली। बैठकीनंतर रुपाली चाकणकर माध्यमांशी न बोलताच निघून गेल्या। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगावर आक्षेप नोंदवण्यात आले। महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा करण्यासाठीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर बैठकीनंतर सविस्तर बोलणार असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं होतं। दुसरीकडे बैठकीचा आपण त्या ठिकाणचे काही फोटो पाहतोय। तर बैठकीनंतर मात्र चाकणकर माध्यमांशी न बोलताच निघून गेल्या। त्या 3 ही दृश्य आपण पाहतोय। महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवण्यात आलेले होते। विरोधक आक्रमक झालेले होते आणि याच कार्यपद्धती संदर्भात एक महत्त्वाची बैठक विधान भवनात पार पडली। ताई आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, यामध्ये महिला आयोगाची जी बैठक आहे महिला संदर्भात अत्याचारासंदर्भात विविध महिलांना ज्या माजी सदस्य होत्या त्यांना निमंत्रण नाही असं बोललं जातंय। ही मीटिंग निलमताईंनी बोलवली, आपण त्यांना प्रश्न विचारूयात। नक्कीच, पण महिला अत्याचार वाढत चालत या संदर्भात काय म्हणा? नक्की मी सविस्तर माहिती आपल्याला देतेच आहे आणि बैठक झाली की बोलूयात। सभापतींसमोर ठेवणार आहात। तर इथे दृश्य आपण पाहतोय की रुपालीताई चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या आता दाखल झालेल्या आहेत विधान भवनामध्ये। आज महिला आयोगा संदर्भातली महत्त्वाची बैठक मुंबईच्या विधान भवनामध्ये आहे आणि नीलमताई गोरे स्वतः या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। रुपालीताई पाटील दाखल झालेल्या आहेत। पण बैठक सुरू होण्यापूर्वीच हा संपूर्ण जो मुद्दा आहे तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडतोय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात येतोय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर विधान भवनातली बैठक आता संपलेली आहे। महिला आयोगाबाबतची ही बैठक होती। मात्र बैठकीनंतर रुपाली चाकणकर माध्यमांशी न बोलताच निघून गेल्या।